కాంగ్రెస్ ప్రభుత్వం ప్రజాపాలన విజయోత్సవాల సందర్భంగా తానూరు మండలంలోని దౌలతాబాద్లో బైసా వ్యవసాయ మార్కెట్ కమిటీ చైర్మన్ షిండే ఆనందరావు పటేల్ అధ్యక్షతన సమావేశం ఏర్పాటు చేశారు. కాంగ్రెస్ పార్టీ ఎలక్షన్ సమయంలో ఇచ్చిన హామీలు అమలు వస్తున్న విషయాన్ని వివరించారు. ఆర్థిక పరిస్థితి సరిగా లేకున్నా ఇచ్చిన హామీలు కాంగ్రెస్ ప్రభుత్వం అమలు చేస్తోందన్నారు. తెలంగాణ చేస్తున్న పనులు బీజేపీ పాలిత రాష్ట్రాల్లో లేవని తెలిపారు. ఈ కార్యక్రమంలో ఏఎంసీ వైస్ చైర్మన్ ఫరూక్, దిగంబర్ పటేల్, నారాయణరావు, చంద్రశేఖర్, సంజు పటేల్, డైరెక్టర్ रामनाथ, मौलाना खान साहब तदितरुలు పాల్గొన్నారు. तानूर मंडळमध्ये दौलताबाद या गावी प्रजापालना संदर्भामध्ये इथे दौलताबाद या गावी आलो. त्या संदर्भामध्ये इथं तुमचे आमचे सर्वांचे आवडते बँकेचे चेअरमन नारायणराव पाटील, प्रत्येकाला हसविणारे प्रेम करणारे आमचे चंद्रशेखर दादा आणि आमचे वाईस चेअरमन फारूक साहेब, दिगंबर दादा डायरेक्टर, तसेच आमच्या मार्केट कमिटीचे डायरेक्टर रामनाथजी, मौलाना साहेब आणि ते सगळे प्रतिष्ठित लोक. तर आज जे आहे आपण 1 वर्षाखाली काँग्रेस सरकार जे आहे ते आलेलं आहे. सरकार आल्यावर जे आहे ते आपल्याला 7.5 लाख करोड कर्ज जे आहे ते आपल्या अंगावर होतं राज्यावर. तर आज जे आहे आपण जे परिस्थिती इतकी बिकट होती त्या बिकट परिस्थितीतून रेवंत रेड्डी साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्याला थोडं सेट करत जे हमी जे बोललेले आहेत त्याप्रमाणे आता आज उद्या काल आणखी पडत आहेत पैसे. 2 लाख पर्यंतचे पैसे चालू झालेले आहेत. काही लोकांना बरेच लोक फोन केलेत पडलेत म्हणून. फक्त 2 लाखच्या वरचे जे आहेत त्याच्यावर पण विचार चालू आहे त्याला कसं करायचं. 2 लाखच्या वरचे पण लहान कास्तकार आहेत त्यांना पण पैसे देणं जरुरी आहे. तर ते आम्ही पण आमच्यातर्फे आम्ही सगळ्याला रिक्वेस्ट करूया वरच्या लेवलला त्यांना पण टाका म्हणून. तसंच आपण बघता आपलं जेवण करून लवकर घाईघाईनं लवकर जावं म्हणजे आपला भाई स्वयंपाक लवकर करून द्यावा म्हणजे गॅस सिलेंडर पाहिजे. ते आपल्याला बघितले आपण बीजेपी सरकार राहून 1100 रुपयाला गॅस सिलेंडर होतं ते 500 रुपयाला व्हायला. आज जे आहे ते 200 युनिटपर्यंत करंट माफी प्रत्येकाला यायले. जर कोणाचं फॉल्ट राहिलं तर जर गॅस सिलेंडर राहू द्या किंवा कोणतंही त्यात जर ते राहिलं तर ते रेग्युलर करून घ्या ऑनलाईनमध्ये. आणि बऱ्याच स्कीम्स आहेत आपल्याला बसचं आहे म्हणा आणि परवा जे आहे ते बऱ्याच लोकांना जॉब आलेला आहे. आणि आपल्याला रैतू बंधू पण या संक्रांतीच्या एवढ्यामध्ये रैतू बंधू पण 7,500 प्रमाणे रैतू भरोसा हे नाव चेंज केलेलं आहे त्या नावाप्रमाणे पडणार आहेत. तर आज फक्त 1च वर्ष झालेलं आहे. कोणी काही म्हणू द्या, कोणतेही लोक काही म्हणू द्या, कोणत्याही पक्षाचे लोक काही म्हणू द्या, 4 वर्ष त्यांनी येऊन तर काही करणार नाहीत. 4 वर्षाच्या बाद कोण येईल त्यानं काही करेल. पण आज जे आहे ते 4 वर्षापर्यंत सुख दुःख पब्लिकचं फायदा झालं तर याच सरकारला करावं लागेल, तुम्हाला आम्हालाच करावं लागेल. त्याच्याकरता जे आहे ते आता या 15 दिवसामध्ये जे आहे ते घराची पण प्रोसेस चालू झालेले आहेत. घराचे पण लिस्ट घरं नवीन बांधणारे लोक ज्यांना जागा आहे, ज्याने नवीन घरं बांधून घेऊ शकते त्याच्यासाठी पण तुम्ही गावातली लिस्ट काढू शकता. तुम्हाला जे आहे ते जे अतिअवसर आता ज्यांना जागा आहे ते लोक लिस्ट काढा. पक्क जे आहे ते ना हे सगळे आपण पुढचे लोक राहून सगळे या गावाला जे आहे ते मी बी प्रयत्न करतो का म्हणजे मी लहानपणापासून याच गावात राहिलेलो आहो. खडबाळ आणि हे आम्हाला जे आहे ते असं संबंधित गाव आहे तरी घरं कमी पडू देण्याची. यावर्षी काही घरं येतील असं 4 वर्ष म्हणजे आणखी पुढचे बी 3 वर्ष आपलं घरं येत राहतील. ज्यांना अतिअवसर आहे ते तुम्ही डिसाईड करून पहिलं कोण बांधणार आहे आणि नुसतं नाव सांगून घर नावावर ठेवून घेऊ नका. ज्यांना बांधणार आहे त्यानंच घ्या. काय म्हणतात दुसऱ्याचे नुकसान करू नका, दुसऱ्याला याची राहून जाते. त्याकरता आज जे आहे बीजेपी सरकार उगाच बीजेपीवाले नाव ठेवून आले. तर मी काय म्हणतो म्हणजे 11 वर्ष चालू राहतं बीजेपीचे काय आपला बेनिफिट केलेत ते प्रत्येकाला आपला म्हणलेत येतात जे आहे ते तुम्हाला 15 लाख रुपये खात्यामध्ये आज जे आहे ते काळं धन आणून टाकतो म्हणलेत. कोणाच्या तरी 5 रुपये पडलेत काय, आमच्या नाही जाऊ द्या बीजेपीवाल्याच्या खात्यात तरी टाकलेत काय, त्याच्याही खात्यात काही बी नाही. म्हणजे कोणाच्याही खात्यात काही नाही. तेवढे मोठ्या होद्यावर राहून ते लबाड बोलतात. मग कोणतं आपल्या शेतकऱ्यापर्यंत कोणतं मोठं बेनिफिट आलेलं आहे. आज ते बी 6,000 बी पन्नास आले सगळ्याला बरोबर. ते 2,000 जे टाकत गेले ते बी बंद झालेत. तर ते जे आहे ते नुसतं उगं तालुक्यामध्ये काहीतरी उगं बोंगा लावून जे आहे ते काही करायलेत. 4 वर्ष सगळं काँग्रेसलाच करावं लागणार आहे, आपल्या सगळ्याला करावं लागणार आहे. कोणाच्या गोष्टीच्या भयकावात येऊ नका. आज रेवंत रेड्डी जे आहे ते काही लहान माणूस नाही, त्यांना बराबर ते सगळं करणार आहे. पैशाच्या तकलीफीमुळे अडचणीमुळे थोडं मागं पुढे व्हायला पण सगळे स्कीम आपल्याला येतात. त्याच्याकरता आपण जे आहे ते
4 वर्ष दुसऱ्याच्या भैकवात येऊ नका. का म्हणता कोणी काही म्हणलं